तर नमस्कार मित्रांनो, आता ह्यांना आणलं आहे पाणी पाजून. सकाळचं पाणी पाजले. हे देवशिनी ही गळ्यात ओढतच नाही काय, एकदा खायला लागली की चल ना. ही ती लाली तरी ओढते, ही ओढतच नाही. हा ते लाली ही एकाच मापाच्या दोघं बी. देवशिनी ह्यांना मोरकी नाही ना, ओढतच नाहीत लवकर. चल पुढं. सगळे पाणी पाजले, ह्या दोघीच राहिल्यात. मेंटासला बकेटीत पाणी पाजणार आहे, मेंटासला आणि हिऱ्याला मी. ए देवशेनी हिथं कुठं हाय? देवशेनी ए गाय चल की हाय. पुन्हा पुढं मारल्याशिवाय कळतच नाही. चल राणी. बाकीचे सगळे पाणी पाजले. त्यांना सकाळी उरलेली उसाची कुट्टी होती ना, तर तीच कुट्टी टाकली होती. आणि निपेरची कुट्टी इथं मी करून ठेवली, ती आता टाकायची. ह्यांना पाणी पाजून झालं. फक्त मेंटास पाणी पाजत राहिले, मेंटास आणि हिऱ्या. हिचं चालू आहे इकडं आराम. आणि हिच्या जवळच हिचं पिल्लू. आपण जेवढं शक्य होईल ना तर तेवढं पिल्ले गाय जवळच बांधतो, गायला दिसते ना असेच. आणि हे बघा, हे इथं आहे. आणि गायमध्ये ह्याच्यामध्ये काय अंतरच नाही. गाय जर इकडं मागं हाटून उभा राहिली ना, तर हे बघा काल इथं गायने शेण टाकलेलं आहे इतक्या जवळ. आणि हे इथं पिल्लून तिने इथे शेण टाकले, म्हणजे इतक्या जवळ कॉन्टॅक्टमध्ये राहतात. म्हणजे ज्या गायला जेवढं पॉसिबल तेवढं आपण जवळ ठेवायचा प्रयत्न करतात. हे बघा वासरा बशी आलं की लगेच उठली. वासराच्या बाबतीत जरा ॲग्रेसिव्हच आहे बरं का ही गाय. म्हणजे सीता पण होती, सगळ्या गाय तशाच आहेत वासराच्या बाबतीत. वासराला थोडंसं सोडलं काय झालं लगेच उठतात. पण मी तर ह्याला हात पण लावला नव्हता, आत्ताशी हात लावला आहे ह्याला, म्हणजे हिला. ते वासरे ना त्याच्यामुळे ह्याला म्हणतो मी. बघा त्याला पण चोळलेलं कळते. बघा कसं लगेच मानवर करते आणखीन चोळण्यासाठी हात लावल्यावर. हां पण तब्येत असली खराब आहे बाबा ह्याची. म्याव म्याव म्याव. ह्याचं झालं पाणी पिऊन. एक फुल बकेट ठेवली, त्याला अर्धी बकेट पिलं पाणी. चला आता गुरांना खायला टाकले. घेतलं तर आता गुरांना खायला टाकले. नेपियरची कुट्टी खायला टाकली. लाल आणि हिरवा दोन्ही मिक्समध्ये नेपियर आहेत. आता बैलांना मी घेऊन जाणार आहे. आंब्याच्या शेतात जो गहू कापून ठेवला होता नाही, म्हणजे जो हार्वेस्टरने निघला नाही, तो आपण वेळाने आपण बंडल करून ठेवला होता तिथं. तर आपल्या मोसंब्याच्या शेतातला गहू काढायचा आहे, तर तिथले ते बंडल आहेत ना, ते बैलगाडीने आणून मोसंबीच्या शेतात ठेवतो. म्हणजे त्या गव्हासोबत पण आंब्याच्या शेतातला गहू हार्वेस्ट होऊन निघाल. तर आता बैलांना मी घेऊन जाणार आहे बैलगाडीत आणायचे गहू. हे काय आता भिजू ना. तर खालच्या साईडने गहू भरत आलो होतो आम्ही. तर तेव्हा तेवढा गहू भरला आणि इथं ह्या 5-6 पेंड्या तेवढ्या भरायच्यात. तर ह्या आंब्याला किती छान कैऱ्या लागल्यात. हा सगळ्यात जास्त दाट कैऱ्या ह्याच आंब्याला लागल्यात. आणि मोठ्या पण ह्याच्याच आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त मोठ्याल्या कैऱ्या ह्याच आंब्याला आहेत. आणि ह्याला कैऱ्या पण जास्त लागल्यात. ह्याला पण चांगल्या लागल्यात बरं का. हिकडच्या आंब्याला कमी लागल्यात. आणि ते शेवटला 2 आंबे त्यांना पण चांगल्या कैऱ्या लागल्यात. तर आता बैलगाडी गेली पुढं. एक बैलगाडी भरून पेंड्या निघल्या. ते राहिलंच होतं हार्वेस्टरने, ते आंब्याच्या झाडाच्या जवळचं. नाहीतर मग कैऱ्या पडल्या असत्या. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जरा लांबूनच काढ. तो राहिलेला आम्ही हाताने काढू. आता हाताने काढलाय. ज्यावेळेस ते मिशन आपल्या मोसंब्यातला गहू काढायला येईल ना, मग त्यावेळेस हा गहू त्या मिशनमध्ये टाकून द्यायचा. ह्या आंब्याला पण चांगल्या कैऱ्यात. नेपियर खाऊन गुरांचा आराम चालू आहे. थोडं नेपियर शिल्लक आहे, पण तेवढा ठेवतातच गुरं. आता दुपारचा आराम करतायत. दुपारचं ऊन आहे, पण मी आता चिमण्याला घेऊन ऊस आणतो, कारण की परत उशीर होईल. मग 5 वाजता लाईट जाते ना. आता उन्हातच जाऊन ऊस आणतो. गौरंगला नेऊ का नको आज? जाऊ द्या, नेतोच. म्हणजे आता जोपर्यंत घरी आहे तोपर्यंत जरा सरळ कामाला नेतो. आज बी नेतो त्याला. आज आहे थोडा वेळ जास्तीचा, म्हणजे आज 15 मिनटं लवकर चालले कालच्यापेक्षा. काय नाही चिमणे. आता मी ऊसाच्या शेतात येताना ह्याला डाव्या खांदे आणले गावरंगला. आता जाताना उजव्या खांदे झोपायचा. त्याला 2 दावे, एक तिकडं बैलगाडीत बांधले. ते वेच नेलाय.
त्याला वेचण्याची गरज पडत नाही, वेचणी मुरकीच्या दाव्यालाच बसवतं त्याला. जर दाव टाईट झाले ते पण हो दे आता मस्त चालतं. आणि त्याला माहीत झालं आता 2 दिवस इथून काय नाही ओझं घेऊन जायचं थोडंसं ऊसाचं. आता ऊसाच्या शेतात जवळ आलोच आहे तो आपला ऊस. आणि इथं सर्जासोबत थोडा दिवस ट्रेन झाला ना मग गावरांगला सर्जाला आणू आपण. चांगलं चालतंय मस्त. आणि वाहन बिहन आलं ना घाबरत नाही काय नाही रस्त्याने. त्याला अगोदर माहिती आहे ना रस्त्याने वाहन असत ते. तर मित्रांनो आज भरपूर ऊस घेतलाय, आज 60 ऊस घेतलाय. म्हणजे एवढा ऊस घेतलाय रोजच्यापेक्षा जास्त आहे. आज बैलगाडी वरच्या शेतातच उभा केली आत्ताच शेतात, कारण की आपल्या ऊसाच्या शेतात पाणी आहे. तर त्या दिवशी वरच्या शेतातलं पाणी आलं होतं आणि आज ऊस भिजवला आहे भैयाने, तर त्याच्यामुळे गाडी जरा जास्तच फसते. त्याच्यामुळे गाडीला थोडं साईडला ठेवलं, कारण की आज ऊस पण जास्त न्यायचा होता ना. तर चिमण्याला इथंच बैलगाडीपाशी बांधून ठेवलं होतं चरायला. चिमण्या आज चांगला चरतोय आणि गौरांग मोकळाच आहे, पण तो आता कुठे जात नाही. परत त्याला 2 आहेत तेव्हा तिकडे चरतोय गौरांग मस्त. आणि त्याला माहिती आहे ऊसाची गाडी बांधून झाली की आपल्याला घरी जायचं म्हणून. चला आता गाडी पॅक करतो आणि घरी घेऊन जातो, कारण की 4 वाजलेत. 5 वाजेच्या आत घरी जाऊन कुट्टी करायची ऊसाची. आणि परत आज मिशन पण आलं असेल. मी वाट बघितली मिशनची, पण मिशन का आलं नाही. म्हटलं मिशनची वाट बघण्यात आपली ऊसाची कुट्टी राहून जायची. मग त्याच्यामुळे मग पप्पा आहेतच घरी, तर मग मिशन आला असेल किंवा येईल थोड्या वेळाने. आता मी ऊस घेऊन जातो घरी. ऊस सर आपला एवढा कोपरा संपला पण. चला आता गौरांगला उजव्या खांदी झुपलेत, म्हणजे आज ऊस बी जास्त होता. त्याला काही फरक पडणार नाही आता. आता चालायला शिकलाय तो. उजव्या खांदी काय डाव्या खांदी काय काही फरक पडणार नाही. पण मीच झुपलं उजव्या खांदी जरा थोडे दिवस. मग परत कुठल्या पण खांदी तो सहज चलन. त्याचं एक जास्तीचं दाव होतं ते पण तोडून काढले. म्हणजे त्याचं जास्तीचं दाव सोडून काढलंय. काय म्हटलं एखादा होतंय काय ॲडजस्ट बघू. जर व्याज जर जाईल तर 2 दावे राहून द्या त्याच्यात, पण 2 दाव्याची काही गरज पडत नाही त्याला. एक सोडून काढले. चिमण चल, छान छान चालतंय. मित्रांनो आता सगळ्यांना खायला टाकले. हारनं त्याच्या आईला चाटतोय. बाकी हे बघा सगळे खात आहेत. तो पण खातोय पण टाइमपासमध्ये खातोय. सगळ्यांना खायला टाकून झाले. कुट्टी करत होतो, चालू कुट्टीमध्ये स्लाईड गेली. पण जेवढी कुट्टी मला करायची होती तेवढी कुट्टी केली मी. आणि हे बघा इकडे कॅरेट शिल्लक आहे आणि पलीकड थोडीशी कुट्टी इथं पण खाली पण शिल्लक आहे 1-2-3 कॅरेट. तर कुट्टी बस होती, कारण की ऊसाची कुट्टी जास्त खात नाहीत, गुरं कंटाळतात. आणि त्या लाल कॅनिपेरची कुट्टी मी मुद्दामून ठेवली शुभश्रीला जर संध्याकाळी टाकायची असेल तर. 1 कॅरेट शुभश्रीसाठी लाल कॅनिपेरचं शिल्लक ठेवलं आहे. बाकी सगळ्या गुरांना ठेवून झालं आहे. इकडं फक्त खिल्लेरीचं जे ड्रम आहे ना ते मी पलीकडे ठेवलं आहे, कारण की तिने थोडीशी कुट्टी सांडली होती आता. तिला खायचं नाही तर बाकीचे गौरांगण ते खात आहेत. म्हणजे बरेच वेळ झालं त्यांना खायला टाकलं आहे मी. आता त्यांचं खायचं पण होत आले. बैलांना तहानं लागल्यात. सरजा पण खात नाही कुट्टी. आता आपले गुरं भरपूर आहेत ना, तर त्याच्यामुळं चारा वाया जाऊन जमत नाही ना. मग त्याच्यामुळे मी खिल्लेरीचं ड्रम बाजूला ठेवलं आहे, कारण की एवढ्या मोठ्या गुरांनी थोडं वाया लावायचं म्हणलं ना तरी लय वाया जातं. मग त्याच्यामुळं खिल्लेरीचं ड्रम साईडला ठेवलं आहे. आणि ह्यांना पण जशी गरज लागेल तसं मी खायला टाकतो. आणखीन 4-5 कॅरेट कुट्टी शिल्लक आहे. जर गरज लागली तर जास्तीचं टाकायचं. म्हणजे घावणीच्या गुरांना सांडता येत नाही, पण खिल्लेरी ड्रम सांडते. आता ह्या दोघांना पण इकडे खायला टाकले. शुभश्रीला पाणी पण पाजले मध्येच एकदा मी. म्हणजे दुपारी ती पाणी पिली नव्हती, तर त्याच्यामुळे ऊस घेऊन आले. एकदा पाणी पाजले. पाणी पिली ती 1.5 बकेट. मित्रांनो लाल कानेपेर तोडला होता, आता नेऊन टाकतो मीच. भैया गुरांना पाणी पाजतोय, तर लाल कानेपेर नेऊन टाकतो. त्याला पण लय वेळ लागेल. सगळे गुरं 2-2 पाणी पाजायचं म्हटलं ना तर भरपूर वेळ लागतो. मी प्रयत्न करतो तसा हाऊस जर भेटला ना आपल्याला तर, म्हणजे भेटतातच, पण जर आणणं पॉसिबल झालं ना तर हौद आणतो इथं घराजवळच ठेवायला, म्हणजे गुरांना तिथं पाणी पाजायला. आणि गेल्या वर्षी गुरं कसे मोकळे सोडले होते तर तसे सोडायचा प्रयत्न करतो. जे गुरं म्हणजे कंबाईनमध्ये राहतात, जे मारामारी करत नाहीत ना, असे छोटे पिल्ले वगैरे ते, तर त्यांना मोकळं सोडायचा प्रयत्न करतो. कारण की गुरांना 2 टाईम हौदावर नेणं म्हणजे पॉसिबलच होत नाही. म्हणजे पॉसिबल होतं पण वेळ जातो, दुसरं काही करायला भेटत नाही.
बघा आता गुरांना 2 टाईम खायला काढावं लागतं. म्हणजे मी आज मागं ऊस आणला तर तो एक टायमाला लागतो, परत एक टायमाला लाल का नेपेर काढला आहे तर तो, परत ते तोडणं वाहून नेणं लईच मेहनत आहे. म्हणजे खायला आपण काही कमी नाही करत त्यांना, पण थोडंसं लय लक्ष द्यावं लागतं. आणि हौदावर नेणं पण मेहनत लई लागते. तर त्याच्यामुळं बघतो एक 2-3 दिवसात आणणं झालं ना तर एक हौद आणतो आणि गुरांना मोकळं सोडतो. म्हणजे जे दुधाचे वगैरे गुरं आहेत ना, ज्यांच्याकडे लय लक्ष द्यावं लागतं ते गव्हाणीला ठेवतो. पण मागच्या वर्षी कसे मोकळे सोडले होते तर तसे मोकळे सोडतो. परत माझा विचार काय झाला की आपण जाळी वगैरे प्रॉपरच गोठा करू, पण त्याला सध्याला तेवढे पैसे नाही आहेत आपल्याकडे. मग त्याच्यामुळे थोडी तडजोड करून गुरांना मोकळं सोडतो. कारण की पाणी पाजायचं म्हणजे पाऊण तास तर गुरामध्ये आरामशीर जातो पाणी पाजायला. म्हणजे सकाळी पाऊण तास, संध्याकाळी पाऊण तास, 1.5 तास तर गुरामध्येच म्हणजे पाणी पाजायला चाललं. बाकीला पण भरपूर लक्ष द्यावं लागतं. आता शुभश्री नवीन आहे, तिचं दूध काढायला वगैरे भरपूरच वेळ जातो आहे. तर त्याच्यामुळं बघूया तसे मोकळे सोडता आले तर. पण हौद तर आणूनच घेतो एक, म्हणजे घरी पाईपाने त्या हौदामध्ये पाणी सोडायचं आणि पाण्यावर गुरांना न्यायचंच नाही. म्हणजे जे इथं पाणी पित नाहीत त्यांनाच मोठ्या हौदावर पाणी प्यायला न्यायचं, नाही तर बाकीच्यांना इथंच पाणी पाजायचा प्रयत्न करू. कारण की आता हे नेपेर वाहून नेणं ते लईच बेजार आहे ती गुरांची. म्हणजे आता रोज कसं असतं, ह्याच्या आधी मोजकेच गुरं घरी असतात ना तर त्यांचं करायला काय वाटत नाही. पण आता लय मोठे गुरं घरी आहेत ना तर लई नेपेर व्हावं लागतो. 4-5 कवळे वाहून नेलेत. एक कवळा तुम्हाला सांगतो 30-35 किलोचा एक कवळा आहे. म्हणजे एकदा वजन उचलायचं म्हटलं ना 50 किलो पण काय वाटत नाही. पण 7-8 चक्रा मारायचं म्हणलं ना 30-30 किलोला पण बेजार होते. परत ऊस पण भरूनच आणला आहे. मग तशा गोष्टी होत्या. तर त्याच्यामुळे बघू काही तडजोड. आणि आता कसं आहे ना, माणसं भेटत नाहीत. गुरं सांभाळायचं म्हटलं ना तर माणसं भेटत नाहीत. समजा शेतीतल्या कामाला सुद्धा आता माणसं भेटतच नाहीत. पण शेतीतलं काम असेल तरी भेटतात माणसं, पण गुरांच्या कामाला माणसं भेटत नाहीत. कारण की गुरांचं कसं असते, रोजानं असते की एक तर माणसाला महिना थांबावं लागतं किंवा वर्षासाठी थांबावं लागतं. तर तसं असतं आणि गुरांचं कामं रोज असते. तर त्याच्यामुळे आता गुरं सांभाळायला माणसं भेटत नाहीत. आता आपलीच खरं तर काम आलं आहे की आपणच कसे गुरं सांभाळतो तेवढे मोठे. म्हणजे आहे समजा आपलं घर जवळ आहे आणि गुरांचं वगैरे जवळ आहे, तलावात पाणी वगैरे आहे म्हणून सोय होती आहे. पण खरं तर एक माणूस पाहिजेच आपली गुरं सांभाळायला. पण आता माणसं भेटत नाहीत गुरं सांभाळायला, असा प्रॉब्लेम आहे. आता आहे बघा इथं मी लालका नेपेर तोडून ठेवले. नेपेर चांगला वाढला हा. मला वाटते 14-15 फूट नेपेर वाढला असेल. आता तुम्हाला दाखवतो माझी हाईट किती आणि पाठीमागं हे बघा हे किती उंच वाढलेलं आहे. मी उलटा फोन करतो आणि हे लोळलेलं समजणार नाही तुम्हाला. हे बघा हे उभं आहे ना तर माझी उंची 5.5 फूट आहे. माझे डबल उंच वाढलं हे. आणि तरी पण हे पण थोडंसं बघा तिरकं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे ह्याची हाईट भरपूर गेलेली. तर चारा पण भरपूर चांगला निघतोय. चाऱ्याला काही कमी नाही, फक्त आपल्या गुरांना नेऊन टाकण्यात कमी पडते. पण आता दिवसभर मी तर चालूच राहतो जेवढा प्रयत्न होईल तेवढा. पण गुरांची संख्याच लई, काहीतरी तडजोड करावंच लागेल आपल्याला. कारण की कसं आहे ना, आपल्याला गुरांचं उत्पन्न पण कमी आहे आणि गुरं बघितले ना मग बाकीचं शेतातलं काही काम करता येत नाही. तर त्याच्यामुळं दोन्हीची ॲडजस्टमेंट व्हावं एवढंच गुरं ठेवावं लागतील आपल्याला. आणि स्टेबिलिटी कधी येईल ना, आपले गांडूळ खत पण आता मी विकण्यासाठीच तयार करतो आहे. ज्यावेळेस गांडूळ खत विकाल ना, म्हणजे रोज जे शेण पडतं आहे एक सायकल चालू होईल ना, म्हणजे रोज तेवढं शेण ॲडिशनल होणार आणि तेवढं गांडूळ खत विकणार. तर त्यावेळेस ज्यावेळेस सायकल चालू होईल ना तर त्यावेळेस थोडीशी स्टेबिलिटी येईल. आणि काल आपल्याला कमेंट आली होती की काय दुधाचं उत्पन्न किती आहे म्हणून. तर सध्याला दुधाचं उत्पन्न आपल्याला काही फार नाही आहे. फक्त स्टॅलिनच दूध देते. शुभश्री तर आत्ता वेली एक दिवस झालं, तर तिच्यामुळं तर नाही. आणि बाकीचं दूध आपलं कुठलं, म्हणजे बाकीचं फक्त एकच गाय दूध देते, स्टॅलिन दूध देते. स्टॅलिन 12 ते 13 लिटर दूध देते. त्याच्यातलं 3 लिटर तर तिच्या वासराला दूध पाजावं लागतं. आणि मध्ये वृंदा पण कमी दूध देत होती, तर त्याच्यातलंच स्टॅलिनचंच 2 लिटर आपण हिला नंदिनीला दूध पाजत होतो. आता इथून पुढे शुभश्रीचं दूध नंदिनीला पाजायचं, स्टॅलिनचं डेअरीवर जाऊन द्यायचं. पण तुम्हाला सांगतो मग बगीराचं 3-3.5 लिटर आणि आपली नंदिनीचं 2 लिटर, 5 लिटर दूध तर घरीच राहत होतं. म्हणजे गाय दूध देते त्याच्यातलं अर्धं दूध घरीच राहत होतं. आणि परत तिचा मेंटेनन्स, तिचं खुराक वगैरे. तर त्याच्यामुळं सध्याला दुधातून एवढे काही जास्त पैसे राहत नाहीत. 38 रुपये भाव आहे दुधाला, 39 रुपये, 38 रुपये असा दुधाला भाव भेटतो आहे जर्सी गाईच्या दुधाला. तर पण स्टॅलिन दूध देते 13 लिटर आणि त्याच्यातलं 5 लिटर दूध घरीच राहते. तर म्हणजे 8 लिटर डेअरीवर दूध जाते आणि सध्याला दुधाची गाय एकच आहे. मग तसं पाहिलं तर परवडतं.
आणि परत आता आपण बगिराला दूध त्याला तर तसं तर जास्त दूध पाहिजे, पण आपण 3 लिटर कालवड झाली तरी दूध पाचतो आणि नर झाला तरी 3 लिटरच दूध पाचतो आपण जर्शा गाईला. कसं होतं आहे आता वासरांकडे जास्त लक्ष देत आपण, पण शेतकऱ्याच्या कॉम्पिटिशनमध्ये बाकीचे शेतकरी मग पुढे जातात. आता पश्चिम महाराष्ट्रात तर जर्सीचे गोरे कोणी सांभाळतच नाही, पण आपल्याला सांभाळावं लागतात. तर त्याच्यामुळं तो पण थोडाफार खर्च आहे. पण जाऊ दे, एवढे बारीक पण नसतं बघायचं. मला आता उशीर होईल, मी हे 2 कोवळे पटपट घरी नेऊन टाकतो. मला तर धापा भरले एवढा नेपेर वाहून. जर न एवढा नेपेर आणून ठेवला उद्या सकाळी गुरांना टाकण्यासाठी, एवढा पुरेसा नेपेर त्यांना. आता तुम्हाला सांगतो स्टॅलिनचं दूध 38 रुपये भाव म्हटलं आणि 8 लिटर दूध म्हटलं तरी 38 रुपयाने 8 लिटरचे होत आहेत 300 रुपये. 300 रुपये महिना पडतो. त्याच्यात तिचं खुराक जाणार आहे बरं का. तर त्याच्यात तिचं खुराक मायनस करून म्हणजे काय राहतात ते पैसे तुम्ही आता बघा. म्हणजे 300 रुपये रोज म्हणजे 10,000 रुपये महिना पडतो एका गाईपासून. ते पण तिचं वासरू वगैरे मेंटेन करून, आणि त्याच्यात तिचं थोडंफार खुराक वगैरे असते. म्हणजे 5,000 महिना तर निव्वळ नफा राहतोच जर्शा गाईमध्ये. गिर गायांचं पण गाय कुठली पण परवडते केली तर गिर गाया पण परवडतात. आता त्यांचं आपण तूप जरी खरेदी केलं ना, हे विक्री केलं ना, थांब हां अरे करेक्शन करा. मला म्हणजे दुधाचं एवढं माहीत नसतं, तर भैयाला माहिती आहे 42 रुपये प्रति लिटर जर्शा गाईच्या दुधाला भाव आहे. आणि आपल्याला 42 रुपये प्रति लिटर दुधाचा भाव पडतो ह्याच्या जर्शा गाईच्या. फॅटला किती रे? 3.5 3.5 फॅटला आणि 8.5 SNFला आपल्याला 42 रुपये स्टॅलिनच्या दुधाला भाव पडतो. आता गायांचं कसं आहे 42 रुपये भाव म्हणलं तर तेवढंच 300 रुपयामध्ये 8 लिटरच्या 300 रुपयामध्ये 10 रुपये वाढतील. तर एवढाच फरक आहे. जर्शा गाय पण परवडतात आणि जर्शा गाय पण परवडतात, गिर गाय पण परवडतात. म्हणजे ते आपल्या मेंटेन करण्यावर आहे कुठली गाय सांभाळायची वगैरे. आता 2,500 रुपये किलोने आपण तूप विकतो आणि काही डॉक्टर लोक आहेत जुने गिरायकाला आपण 2,500ने विकतो. तर काही डॉक्टर लोक आहेत जे नवीन गिरायक आहेत तर त्यांना आपण 3,000 रुपये लिटरने तूप विकतो. तर गिर गाईच्या दुधाला आपल्याला 70 ते 80 रुपये भाव पडतो आणि ही जर्शा गाईच्या दुधाला 40 रुपये पडतो. गिर गाया पण परवडतात, पण आता सध्याला कसं आहे आपलं लक साथ देत नाही. थोडंसं आपण बॅड लकमध्ये चालतो आहे, म्हणजे टायमिंग थोडंसं बॅड आहे आपलं, त्याच्यातून क्रॉस होतो सध्याला. म्हणजे विषय काय झाला, सीता आपली गेली तर तिचं म्हणजे जास्तीचा खर्च लागला आपल्याला. नंदिनीला दूध पाजायचा खर्च लागला. सीता गेली. सीता महिना अगोदर आपण खुराक चालू केलं होतं, तर ते म्हणजे जास्त दूध द्यावं तिने म्हणून अगोदर खुराक चालू केलं होतं. तेवढं खुराक पण गेलं. आणि सीता एकतर सुरुवातीला काय होतं आपण गिर गायांचं तूप बनवतात. एक महिनाभर गाईचं दूध कवळं असतं म्हणजे जास्त तूप निघत नाही, आणि आपण गिर गायांचं तर तूप बनवून विकतो. तर त्याच्यामुळं आणि 1 महिन्यानंतर तूप बनायला चालू होतं जर्शा गाईच्या दुधापासून, आणि 1 महिन्यानंतरच सीता गेली. म्हणजे तर त्याच्यामुळे सीताचा लय मोठा लॉस झाला. तर त्याच्यामुळं आपल्या सध्याला बॅड टायमिंग आहे, म्हणजे लक साथ देत नाही अशा फेजमध्ये आपण. पण जाऊ द्या, कंटिन्युटी ठेवू. 2-3 गाया परत आत्ता गाभा आहेत तर त्या जवळ आल्यावर पैसे चालू होतात. पण गिर गायांचं आपल्याला दूध तूप घरी खाण्यासाठी तर भरपूर राहतं, तर तेवढा एक फायदा गिर गायांचा. तर असं राहतं शेतीत. आणि जे लईच ॲडव्हान्स प्रगत शेती करतात ना, तर ते निगोशिएबल म्हणजे गरज नसलेल्या गोष्टी पण काटत जातात. जसं की आपल्याकडे 2 गिरचे बैल आहेत, तर ते पण त्यांनी नसते ठेवले. HFचं गोर आहे ते पण ठेवलं नसतं. जे कामाचे गुरं आहेत किंवा म्हातारी गाय काबरी तर ती पण ठेवली नसते. मग असं काटत गेलं ना तर शेती प्रॉफिटमध्ये राहते, पण आपल्याला ते पटत नाही. म्हणजे मी असतं तर तेवढं केलं पण असतं, पण पप्पांना ते आवडत नाही. तर त्याच्यामुळं मग घरचे म्हणतात नको राहू दे. तर त्याच्यामुळं थोडंसं राहतं. तर त्याच्यात पण एक समाधान राहतं. नुसतंच पैशाचा विचार करून पण जमत नाही ना, मेंटल हेल्थ पण गरजेची असते. मग अशा गोष्टी ठेवल्या नाही, बैल वगैरे ठेवले नाही, तर थोडंसं मेंटली आपल्याला समाधान पण लागतं की आपण वाईट काही केलं नाही. मग त्याच्यामुळं थोडंसं तर असं चालू आहे. बघू आपण. मी म्हणतोय जर्शा गाय तर नकोच करायला, पण शेळ्या जमलंच तर आपण शेळ्या करू. चला, आता असा गेला दिवस आणि व्हिडिओ पण लय मोठा झाला मला वाटतं आता ऑलरेडी. चला, गुरांचे कामं झालेत सगळे. भैयाने सगळे गुरं पाणी पाजलेत. मी तेवढा नेपेर तोडून आणेपर्यंत भैयाने गुरांना पाणी वगैरे पाजून घेतले. आता संध्याकाळचे सगळे कामं झालेत. आई गेली काटवणातल्या शेतात. आपला काटवणातला खपली गहू आहे ना, तर तो हाताने काढायचा आपल्याला, कारण की त्याच्यामध्ये मध्ये तागाचे झाड आहेत. आणि त्या हार्वेस्टरच्या मशीनने काय होतं, गव्हाबरोबर तागाचं बी पण येतं. मग त्याच्यामुळे तागाचं बी नको आहे आपल्याला, म्हणून आपण हाताने काढतोय काटवणातला गहू. आता हाताने काढला ना तर त्याचा भुस्सा आपल्या गुरांना चारा म्हणून होईल. आणि मी आता ह्या 4-5 दिवसात
कडवाळ पण पेरणार आहे गुरांसाठी. गुरांना खायला काही कमी करायचं नाही आपल्याला. व्यवस्था होत नसेल ना तरी खायला भरपूर करायचं आहे ह्यांना. मित्रांनो ह्याला मी पाण्यावर आणले, फक्त हाच पाणी पाजायचा राहिला होता. ह्याला काय होतं, ह्यो लय परेशान करतो भैयाला. त्याच्यामुळे लय रगील झालं आहे ना, परेशान करतो भैयाला. त्याच्यामुळे भैयाला सोडतच नाही. म्हणजे मी इथं नसेल तर त्याला कोणी पण पाणी पाजतं, पण मी इथं असल्यावर ह्याच्या नादी कोणी लागत नाही. कारण की ह्याला जरा पेशन्स लागतो, जरा परेशान करतो ह्यो. चल.